नमस्कार. आपण सध्या दिग्रसमधील ग्रामीण स्टेशन हर्सूल येथे आहे आणि हे गांधीनगर या शेतशिवारामध्ये आपलं स्टेशन असणार आहे आणि दिग्रसमधील दुसऱ्या क्रमांकाचं स्टेशन आहे. इथे आता सध्या आपण काम बघू शकतो की ज्यामध्ये आपली इलेक्ट्रिक ही ट्रेन असणार आहे आणि आता खंबे मित्रांनो फिट झालेले आहे. सध्या फायनल त्याची सेटिंग व्हायची आहे. इथे जे आहे ते दगड आपल्याला लावून ठेवलेले दिसतात आणि याच्यामध्ये सिमेंट भरल्या जाईल आणि त्यानंतर मग याच्यावर आपली इलेक्ट्रिक फिट होणार आहे. आणि इकडं आपण याचा स्टॉक बघू शकतो की इथेच आहे. पूर्ण खांब हे आलेले आहेत आणि त्या साईडला आपल्याला रेल्वेचे जे पट्ट्या आहेत, पटऱ्या ज्याला म्हणतो आपण, त्या आलेल्या दिसतात आणि या इथे रेल्वेच्या पट्ट्या पण आहेत. आणि तो जो दिसतो आहे तो मोक रोड जातो आहे, तो आपल्याला सेकंड पूल जिथे पिवळं दिसत आहे ते. आणि सोबतच या साईडला स्लीपर जे आहे तर स्लीपरचा स्टॉक पण इथेच आहे. म्हणजे स्लीपर आणि सोबतच हे आपले इलेक्ट्रिकचे खांब आणि रेल्वे रूट हे सगळे एकाच ठिकाणी आपल्याला असलेले दिसतात. आणि जो आपला हायवे जातो 361C, जो की आपल्या म्हणजे दिग्रसपासून दारवा मूर्तिजापूर कनेक्ट होतो, तो आपल्याला हायवे इथून जाताना दिसतो. आणि बाहेर आपल्याला पडायचं असेल तर हाच तो रस्ता असेल. सध्या हा रस्ता साधा आहे पण तिथे रस्ता जो आहे तो आपल्याला बनत असताना दिसतो. आपण साईडला बघू शकता. म्हणजे आपल्याला स्टेशनवरून याटो गिटो, कारण हा जो आपलं स्टेशन आहे तर इथून दुसरं अंतरगावचं जे स्टेशन आहे तर आपल्याला वळसा, आपण पाहतो की वळसा देवी तिथून ते 2-3 किलोमीटर डिस्टन्स आहे. परंतु मग साखऱ्यापासून आपल्या या भागातल्या लोकांना म्हणजे इथून मोख, आरंभी, तिवरी, धानोरा या सगळ्या लोकांना कनेक्ट करण्यासाठी आणि सोबतच मानोरा तालुक्यातील 10-15 गावाला कनेक्ट करण्यासाठी हे स्टेशन महत्त्वाचं आहे. कारण इथून जे आहे दिग्रसचं स्टेशन हे आपल्याला 17 किलोमीटर दूर दिसतं. कारण रेल्वे आपली ही वाईगोड त्या शेतशिवारातून येत आहे. म्हणून मानोरा तालुक्यातील 10-15 गावं व दिग्रस तालुक्यातील 10-15 गावाला कनेक्ट करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा असेल. 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधील आपलं काम आपण बघू शकता की इथं ट्रॅक लेअरिंगचं काम 500 फूट डिस्टन्सवरच मित्रांनो सुरू झालेलं आहे. आणि आता आपण आपल्या चॅनलला आतापर्यंत जर फॉलो नसेल केलं तर निश्चित फॉलो करून घ्या. कारण आता ही कामाची अंतिम, ज्याला आपण अंतिम तयारी म्हणतो, तर ती सुरू झालेली आहे. ट्रॅक साईडला आहे, स्लीपर साईडला आहे आणि ट्रॅक लेअरिंगचं काम 3 ठिकाणी या 37 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये सुरू असलेलं दिसतं. दारव्याला 10-15 किलोमीटर ट्रॅक लेअरिंगचं काम झालेलं आहे. 4-5 किलोमीटर जे आहे तर वाईगोडला झालेलं आहे. आणि इथे पण आता मित्रांनो कामाला सुरुवात, जे 500 मीटर आहे तिथे स्टेशनपाशी साधारणतः 1 किलोमीटरपर्यंत स्लीपर आणि ट्रॅक लेअरिंगचं काम पूर्ण झालेलं आपल्याला दिसतं. आणि येत्या काही काळात जसे जसे अपडेट येईल तसे तसे तुम्हाला देण्याचा आपला मानस आहे. आणि आपणही आपल्या म्हणजे व्हिडिओला एक कमेंट करावं ही अपेक्षा आहे. आणि चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. कारण इथून जो दुसरा टप्पा आहे आपला तर तो म्हणजे पुसद ते दिग्रस, तर यामध्ये आपल्याला 2 प्रामुख्याने मोठे टनल असलेले दिसतात. एक शेवानगरचा 1400 मीटरचा आहे आणि दुसरा जो टनल आहे आपला तो बेलगावांचा. तिथलंही शूटिंग मित्रांनो तुम्हाला 4-5 वेळेला दाखवलेलं आहे. ही सध्या कामाची परिस्थिती आहे. आणि येत्या काही दिवसातच आता आपण कालच बघितलं 2900 मीटरचं आपल्या या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा जे टनलचं ब्रेक थ्रू आहे तर ती टनल पूर्ण झाली. ऑफिसर लोकांनी तिथं केक कापला आणि त्याचं सेलिब्रेशन केलं. आता निश्चित आपणही इथलं जे आहे तर ट्रॅक पूर्ण झाल्यानंतर आपणही सेलिब्रेशन करूया. व आपल्यासाठी ही फार मोठी आनंदाची बाब आहे. कारण 2009ला हा प्रोजेक्ट मंजूर झाला होता आणि आता आजची जी करंट सिच्युएशन आहे ती आपल्याला अशी असलेली दिसते. आपल्या व्हिडिओला असंच तुम्ही प्रेम करत राहा आणि आपल्याला अपडेट मित्रांनो नेहमीच देण्याचा माझा मानस असेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.